लहानपासून थोरांपर्यंत आनंदाचा हा सोहळा म्हणजे गणपती बाप्पांचा जागर असतो. छोट्याशा गणरायाने आपल्या मातेची आज्ञा पाळली आणि जर आपण आपल्या मातेची आज्ञा पाळत नसू तर मला सांगा, लाडके गणपती बाप्पा तुम्हाला आशीर्वाद देतील का? सृष्टीची रचना ज्यांच्यापासून आहे ते जर आपल्या मात्या पित्याला परब्रह्म मानत असतील तर आपण खऱ्या अर्थानं तो परमात्मा आपल्या आईवडिलांमध्ये शोधला. एखादी गोष्ट जर तुम्हाला वेळेला मिळाली नाही म्हणून रडू नका. एखादी गोष्ट तुमच्याकडे नसेल रडू नका. जे आहे त्याचा योग्य वापर करा आणि त्यातून यशाचा मार्ग निवडा. गणपती बाप्पा यश देण्यासाठी पुढे उभे असतील. मनुष्य हा बाह्य रंगाने नाही, तेच चेहरे देखणे जे प्रांजळांचे आरसे. माणूस बाहेरून नाही आतून निर्मळ असावा. तुम्ही दिसता कसे यापेक्षा तुम्ही वागता कसे. गणरायांच्या डोईवर मुकुट आहे. तो मुकुट आम्हाला सांगतो तुम्ही जन्माला कोणत्या घरात आलात. तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आहात याला महत्त्व नाही, पण आपल्या जीवनामध्ये कर्मरेषा अशी आखावी लागेल की एक दिवस यशाचा मुकुट आपल्या डोक्यावर चढला पाहिजे. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. गणरायांच्या विचारांचा जागर करत असताना इथं जेवढी बच्चे कंपनी बसलेली आहे, आता शेवटचे 5 मिनिटं तुमच्यासाठी आहेत. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं आता गणपती बाप्पा येणार आहेत, बरोबर ना? मग गणपती बाप्पा येत असताना गणपती बाप्पांच्या जीवनातली फक्त 5 सूत्र जर बाळांनो आपण आपल्या जीवनात आत्मसात करू शकलो तर खऱ्या अर्थानं लक्षात ठेवा, गणपती बाप्पाचा यावर्षी तुम्हाला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग अशी कोणती 5 सूत्र आहेत? कारण गणरायांचं चरित्र हे फक्त चरित्र नाही, तर लक्षात ठेवा गणरायांचं चरित्र हे वास्तवामध्ये तुमचं माझं चारित्र्य घडवण्याचं सगळ्यात मोठं द्योतक आहे. कारण गणेशोत्सव सोहळा हा फक्त गणेशोत्सव सोहळा नसतो, तो तुमच्या माझ्या जीवनामध्ये हा सगळ्यात मोठा परिवर्तनाचा सोहळा असतो. कारण लहानपासून थोरांपर्यंत आनंदाचा हा सोहळा म्हणजे खऱ्या अर्थानं गणपती बाप्पांचा जागर असतो. आणि त्यांच्याच विचारांचा परिस्पर्श करत असताना आज 5 सूत्र गणपती बाप्पांच्या जीवनातून आपल्याला घ्यायची आहेत. पहिलं सूत्र म्हणजे गणरायांच्या चरित्रातून जर शिकायचं असेल ते म्हणजे आज्ञाधारी गणेश. कारण लक्षात घ्या, प्रत्येक कथाभाग प्रत्येकाला माहीत आहे. पार्वती माता स्नानासाठी गेलेले असताना त्यांनी खऱ्या अर्थानं नंदीला बाहेर उभं केलं, पण भोलेनाथ आल्यामुळं नंदीला त्या ठिकाणी त्यांना अडवता आलं नाही. म्हणून तर पार्वती मातेच्या मनात विचारांचं काहूर पेटलं की अशी एक शक्ती आपल्यासोबत असावी जी खऱ्या अर्थानं आपल्या आज्ञेचं पालन करेल. आणि स्वतःच्या मळापासून बनवला आणि त्यांच्यात प्राण फुकले ते म्हणजे गणराय. या गणरायांनी आपल्या मातेचे खऱ्या अर्थानं रक्षण करण्यासाठी जेव्हा भोलेनाथ आले आणि भोलेनाथांनी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण गणराय बाजूला झाले नाही तोपर्यंत जोपर्यंत त्यांचं शिर धडापासून वेगळं झालं नाही. कारण मातेची आज्ञा होती की बाळा, जोपर्यंत मी बाहेर येत नाही तोपर्यंत आत कुणाला येऊ द्यायचं नाही. छोट्याशा गणरायाने आपल्या मातेची आज्ञा पाळली आणि जर आपण आपल्या मातेची आज्ञा पाळत नसू तर मला सांगा, लाडके गणपती बाप्पा तुम्हाला आशीर्वाद देतील का? नाही. म्हणून आजपासून आपल्या आईची आणि वडिलांची आज्ञा आपल्याला पाळलीच पाहिजे आणि ती पाळू शकलो सफल गणेशोत्सव होईल. विठ्ठल दुसरा सूत्र जर बाप्पाच्या जीवनातून कोणतं घ्यायचं असेल ते म्हणजे मातृपितृ भक्त गणेश. का जेव्हा खऱ्या अर्थानं पार्वती माताने भोलेनाथांनी कार्तिकेय आणि गणरायांना ब्रह्मांडाभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला सांगितली तेव्हा खरे कार्तिकेय आपल्या आसनावरती विराजमान झाले आणि ब्रह्मांडाच्या प्रदक्षिणेला निघाले. मात्र गणपती बाप्पा जागेवरून उठले, मोदक खात त्याने आपल्या मात्या पित्यांभोवती प्रदक्षिणा पूर्ण केली आणि सकळ विश्वाला संदेश दिला, या सृष्टीत परब्रह्म जर कोण असेल ते म्हणजे आपले माता पिता आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं गणराय सृष्टीचे उत्पत्तीधारक. कारण आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीला, ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप. म्हणजे या सृष्टीची रचना ज्यांच्यापासून आहे ते जर आपल्या मात्या पित्याला परब्रह्म मानत असतील तर आपण खऱ्या अर्थानं तो परमात्मा आपल्या आईवडिलांमध्ये शोधला पाहिजे. म्हणून याच वयापासून आपल्या मात्या पित्यांना शेवटच्या श्वासापर्यंत अंतर देणार नाही एवढी शपथ बसल्या जागेवर घेऊ शकलो तर मला वाटतं गणराय आपल्याला प्रसन्न होतील आणि ते खऱ्या अर्थानं गणेशोत्सवाचा परिपूर्ण फळ असेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल तिसरं सूत्र गणपती
गणपती बाप्पांच्या जीवनामधून जर कोणतं घ्यायचं असेल तर लक्षात घ्या, नाही त्यावर कधी रडू नका, जे आहे त्याचा योग्य वापर करा. जेव्हा खऱ्या अर्थानं या सृष्टीच्या पाठीवरती महाग्रंथ जर कोणता असेल तर 1,10,000 ओवींमध्ये श्लोकांमध्ये बांधला गेलेला ग्रंथ म्हणजे महाभारत, जो नंतर 24,000 श्लोकांमध्ये आणला गेला. आणि ह्याच महाभारताचं लिखाण ज्यावेळेस करायचं होतं तेव्हा गणपती बाप्पांनी सांगितलं की मी याचं खऱ्या अर्थानं व्यासांना सांगितलं, मी लिखाण नक्की करेल पण मध्ये मला कोणी थांबवायचं नाही. आणि ज्यावेळेस लिखाणाला सुरुवात झाली त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्यावेळी जो होता तो तुटला. पण बाप्पा म्हटले नाहीत आता तुटलंय मग 2 दिवसांनी करू, नंतर करू, अजिबात नाही. बाप्पाने त्या क्षणी आपली सोंडेचा खऱ्या अर्थानं एक दंत काढला आणि तो शाईमध्ये बुडून लिहायला सुरुवात केली. पण ते थांबले नाहीत. एखादी गोष्ट जर तुम्हाला वेळेला मिळाली नाही म्हणून रडू नका. एखादी गोष्ट तुमच्याकडे नसेल रडू नका. जे आहे त्याचा योग्य वापर करा आणि त्यातून यशाचा मार्ग निवडा. गणपती बाप्पा यश देण्यासाठी पुढे उभे असतील. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, गणपती बाप्पांच्या जीवनातलं चौथं सूत्र, कधी स्वतःची तुलना इतरांसोबत करू नका. आता मी अशा अनेक लोक पाहिलीत ज्यांचा रंग सावळा आहे म्हणून त्यांच्या डोळ्यातला आत्मविश्वास कमी दिसतो, दातामध्ये फट आहे म्हणून ते हसताना घाबरतात. पण लक्षात ठेवा, अहो जर आम्ही खऱ्या अर्थानं शारीरिक व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनं पाहिलं तर गणपती बाप्पांकडे जर आम्ही पाहिलं तर गणपती बाप्पांची केवढी मोठी सोंड आहे, केवढे मोठे कान आहेत, पोट म्हणजे किती मोठं आहे. मला सांग, डोळे छोटे छोटे आहेत, दिसायला कसं दिसतं. पण गणपती बाप्पांकडे पाहिलं तर गणपती बाप्पाने एवढी गोंडस मूर्ती दुसरी कुणाची दिसत नाही. कारण मनुष्य हा बाह्यरंगानं नाही, तेच चेहरे देखणे जे प्रांजळांचे आरसे. माणूस बाहेरून नाही आतून निर्मळ असावा. तुम्ही दिसता कसे यापेक्षा तुम्ही वागता कसे. कारण बाह्य सौंदर्य काही काळापुरतं समाजाच्या लक्षात राहतं, पण जर आंतरिक कर्माचं सुगंध असेल तर आपण गेल्यानंतर पिढ्यानपिढ्या लक्षात राहतं. मग आता बाहेरून सौंदर्याला महत्त्व द्यायचं की गणरायांसारखं आंतरिक सौंदर्यानं परिपूर्ण व्हायचं, एवढा विचार करू शकलात. सफल गणेशोत्सव तोच असेल. विठ्ठल हात जोडून तुम्हाला विनंती करतो, खऱ्या अर्थानं ही 4 सूत्र आपल्या अंतःकरणामध्ये जपत असताना 5वं सूत्र एकच शिका. गणरायांच्या डोईवर मुकुट आहे, तो मुकुट आम्हाला सांगतो तुम्ही जन्माला कोणत्या घरात आलात, तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आहात याला महत्त्व नाही, पण आपल्या जीवनामध्ये कर्मरेषा अशी आखावी लागेल की एक दिवस यशाचा मुकुट आपल्या डोक्यावर चढला पाहिजे. हे गणपती बाप्पांचा मुकुट आम्हाला सांगतो. गणपती बाप्पांचे छोटे छोटे डोळे आम्हाला सांगतात की खऱ्या अर्थानं नजर एवढी तीक्ष्ण असावी की ती आपल्या ध्येयावरती रोखून राहावी. गणपती बाप्पांची मोठी सोंड, हलणारी सोंड आम्हाला सांगते जीवनाच्या मार्गावरती या कलियुगात पाठीवरून वार तुमच्या अनेक करतील, म्हणून नेहमी चौफेर लक्ष ठेवा. गणपती बाप्पांचे मोठे मोठे कान आम्हाला सांगतात की या यशस्वी जीवनात जर व्हायचं असेल त्यासाठी उत्तम श्रावक होणं गरजेचं आहे, आणि जो उत्तम श्रावक आहे तोच यशस्वी होऊ शकतो. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या कानांचा वापर चांगला ऐकण्यासाठी करा. गणपती बाप्पांचं पोट सांगतं की टीका सहन करायला शिका, कारण टीका हा शब्द उलटा वाचला त्याची होते काठी. या जे आपल्यावर टीका करतात त्या टीकेची काठी हातामध्ये धरा आणि तोच आधार बनून आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हा. गणपती बाप्पांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनातली 4 हात आपल्याला सांगतात की जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या कुटुंबामध्ये संघटित राहा. आणि एवढ्या गोष्टी जर आमच्या जीवनात आम्ही साध्य करू शकलो, गणपती बाप्पा कुठेही शोधावे लागणार नाहीत, ते आमच्या अंतरीच आम्हाला सापडतील. आणि ज्या दिवशी गणपती बाप्पा आमच्या अंतरी विराजमान होतील तेव्हा गणेशोत्सवाचा मूळ हेतू साध्य होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल